श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 21 मिनिटे आज तुम्ही मन लावून ऐका. तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते तुमच्याजवळ नक्कीच येईल. त्यामुळे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, मन लावून ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामींना एकच प्रार्थना तुम्ही करायची आहे. देवा, मला इतकंच सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल. माझी माहिती इतकीच असू दे की कुणाचं तरी चांगलं नक्कीच होऊ दे आणि नात्यांमध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जातील आणि डोळ्यात इतकी लाज असू दे की थोरा मोठ्यांचा मान नक्कीच राखला जाईल आणि आयुष्यातील श्वास इतकेच असू देत की कुणाच्या तरी आयुष्याचे भलं नक्कीच मला करता येईल. मग बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही आणि कुणालाही मी जड वाटणार नाही. म्हणून हीच प्रार्थना तुम्हाला स्वामींकडे करायची आहे. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे संदेश तुम्हाला मिळावे यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. स्वामी भक्तांनो, माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्वास असतो, आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त नाव असतं पण श्वास नसतो. नाव आणि श्वास यांच्यामधील अंतर म्हणजे आयुष्य होय. आणि म्हणून हे आयुष्य ज्याने बहाल केलंय त्याचे स्मरण तुम्ही करत चला, आणि ते म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत. आणि त्यांचं स्मरण तुम्ही नक्कीच पूर्णपणे करायला हवं. स्वामींवर खरंच तुम्हाला विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता या प्रश्नाचं अगदी खूप सुंदर उत्तर आहे. वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळत असतो. स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात नक्कीच तो घालवावा. कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. हे मात्र निश्चितच खरं आहे. अंतःकरणापासून तुम्ही देवाची सेवा करा, कारण देव हा मानव बाहेरचे स्वरूप पाहत असतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो. आणि तुमचे हृदय कसे आहे त्यावरून तुम्हाला नक्कीच तुमचे कर्म हे चांगले असतील आणि त्यावरून तुम्हाला फळही चांगले मिळेल. म्हणून स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका, तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही जगात श्रेष्ठ व्हाल. स्वामींनी सांगितले आहे, तू इमानदार राहा, बाकीचे मी सगळे सांभाळतो आणि सगळे मी तुझं जीवन पाहून घेईल. म्हणून जीवनात कष्ट केल्याने नक्कीच बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलल्याने आणि मन चांगले राहत असते. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती ही स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वागत असते. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ती तरुण वरती येऊन जात असते. म्हणून घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर म्हणा स्वामींना की सांगा मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे तयार करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते तेव्हा तुम्ही नक्कीच म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून नक्कीच तुम्ही माझ्यावर घाला आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच लीन व्हायचे आहे. मित्रांनो, अदृश्य विषाणू जर तुम्हाला घाबरू शकतो तर मग अदृश्य देव तुम्हाला वाचूही शकतो. फक्त विश्वास ठेवा आणि स्वामींचं वचन फक्त लक्षात ठेवा, आणि ते वचन म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेत असते व माणुसकी जेथे जन्म घेते तिथे परमेश्वराचे वास्तव्य हे असतेच आणि कायमस्वरूपी टिकून राहत असते. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत पाणी येत असेल तर समजून जा, स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत. आणि म्हणून तुम्ही नक्कीच स्वामींच्या चरणी लीन व्हायला हवं. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्ही स्वामींवर पूर्णपणे निश्चिंत राहायला हवं. पाहून दुर्लक्ष करू नका, सगळी संकट दूर होतील. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अति आनंदी असताना किंवा अति दुःखी असताना कोणताही निर्णय तुम्ही घेतला नाही पाहिजे.
कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही कधीच चांगला निर्णय घेऊ शकत नाही. मित्रांनो, चुकलेल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा, भुकेल्यांना खाऊ घाला, तुमचे कल्याण नक्कीच होईल. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने नक्कीच आपल्याला काढावी लागत असते. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण सन्मान आपण नक्कीच देता आला पाहिजे. न टिळे न माळा, न सोहळे न ओळे, मात्र शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतो माझे स्वामी आहे भोळे भाळे. आणि असेच आपले स्वामी आहेत भोळे, म्हणून स्वामींची ही निष्ठा आपण कायम ठेवायची आहे आणि त्यांची भक्ती भोळ्या मनाने करायची आहे. म्हणून स्वामी म्हणत असतात, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे, तो पुढे नक्कीच जाऊ शकतो. निंदा आणि टीका आयुष्यात वाट्याला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर मग प्रगतीचा मार्ग हा बंद होऊन तो गर्वाच्या दिशेला जातो आणि मग सर्व काही नष्ट होऊन जात असते. जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते, नाही चांगले दिवस नाही वाईट दिवस, सर्व काही बदलत असतं. म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी असते. आपण ज्या नजरेने जगतो आणि बघतो, जग आपल्याला तसेच दिसते. आणि जगाने बदलण्याची नाही तर आपली दृष्टी बदलण्याची आपल्याला गरज नक्कीच आहे. म्हणून लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका, गती कमी करा पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल आणि ते तुम्हाला सुख देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या घरी तुळशी फुललेली असते त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो, आणि जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते, आणि जिथे सुबंकरोती होते तिथे संस्काराची नांदी असते, आणि जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी अगदीच नसते. म्हणून विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखं आहे. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही आरसा नाही या जगात. म्हणून लक्षात ठेवा, आळस झटकल्याशिवाय यशाचा कळस हा दिसत नसतो. म्हणून यश मिळवण्यासाठी आळस आपल्याला अजिबात करायचा नाही आहे, आणि बिना आळस करता आपल्याला काम करत राहायचे आहे. जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही तर स्वतःला घडवण्यात आहे. म्हणून स्वामी म्हणतात, यशाचे डोंगर नेहमी सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो, तो भरपूर कठीण असतो. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न तुम्ही फक्त सोडू नका, नक्कीच जिद्दीने लढत राहा. आणि सुरुवात नेहमीच कठीण असते आणि शेवट नेहमीच चांगला असतो. म्हणून स्वामी नाम किती गोड, रोज घेता थोडं थोडं, बघा सहज सुटेल तुमच्या जीवनाचं कोडं. आणि असंच तुमच्या जीवनाचं कोडं हे सुटत जाईल. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणाने स्वामींची भक्ती करत राहायची आहे. दिवसभरात प्रामाणिक कष्ट आणि रात्री घरच्यांसोबत सुखाचे 2 घास यापेक्षा जास्त श्रीमंत कोणीच असू शकत नाही. लबाडी करणे म्हणजे ती एक आखूड चादर आहे, आणि ती तोंडावर ओढली तर पाय हुगडे पडतात, आणि पायावर ओढली तर तोंड हुगडे पडते. म्हणून माणसाने आपल्या आचाराशी आणि आपल्या विचाराशी हे प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज संवाद परत देतात, आणि ते करतातही. मग ते स्वतःकडे काही ठेवून घेत नाही, ते सर्व काही आपल्याला देण्यासाठीच बसलेले आहेत. म्हणून त्यांच्यावरची निष्ठा आणि भक्ती कधीच कमी होऊ देऊ नका. स्वामी कृपा कधीही कुठल्याही क्षणी होऊ शकते, फक्त स्वामींच्या भक्तीत तुम्ही राहायला शिका. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला आपल्याला काही उरत नाही, आणि काही आपण मागूही शकत नाही, एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही चालत राहा आणि जीवनाचं कोडं हे सुटत राहील, कारण स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. तुमचं आणि सुखाचं जन्मजन्मीचं नातं असावं. स्वामी कृपेने दुःख तुमच्या आसपासही न यावं, आणि भरपूर काही सुख तुमच्या वाट्याला यावं, हे स्वामींचरणी मी मागू इच्छितो. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल, आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. म्हणून ठेवा स्वामींवर विश्वास, लागू द्या स्वामी नामाचा ध्यास. स्वामी सदैव राहती आसपास, जन्मोजन्मी लाभेल स्वामींचा सहवास. होण महाराजांचे दास, म्हणावा श्री स्वामी समर्थ मंत्र खास. नक्कीच तुमचं जीवन अगदी फुलून जाईल. म्हणून स्वामी म्हणतात, माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो. तो जसा विश्वास ठेवतो
तसेच त्याचे व्यक्तिमत्व हे बनत जाते आणि मोठे व्यक्तिमत्व त्याचे होत जात असते. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे आणि ते नाव म्हणजे श्री स्वामी समर्थांचे नाव. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या स्वामी राया. आणि ते स्वामी आपली काळजी नक्कीच घेत असतात, हेही खरं आहे. आपल्या आयुष्याचा प्रवास सहज आणि सोपा करण्यासाठी आपल्या अपेक्षांचे ओझे तुम्ही नक्कीच कमी केले पाहिजे. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकत नाही हा विश्वास स्वतःच रुजवून घ्या आणि बघा, जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही भरपूर काही पुढे पुढे जात जाल. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे आणि हे जो समजला तो ज्या संसारातील खरा सुखी माणूस आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्याच्या धनाचा हव्यास नको. अतिस्वार्थ बुद्धी म्हणजे केवळ पापाची धनी असते आणि ज्या कर्मामुळे पापाचे फळ भोगावे लागेल असे कर्म करणे खोटेपणाचे असते आणि त्या कर्मातून मनासारखे घडले नाही तर ते खूपच मोठे दुःख नक्कीच ठरत असते. हे तितकंच खरं आहे. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्यासाठी ती जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभत असते. स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव. बदलेल हा एक दिवस तुझा, तू फक्त स्वतःवर बाळा विश्वास ठेव. ठेवा मन पवित्र, करा स्वामी सेवा अहोरात्र. नामस्मरण विसरू नका मात्र, भय कशाचेही नाही. आणि हेच आपण आपल्या जीवनात अवलंबलं पाहिजे आणि तेच आपण करत राहिलं पाहिजे. खूप मोठे व्हा, अवघं जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या स्वामी समर्थांना कधी विसरू नका आणि त्यांचं नामजप नक्कीच करत राहा. भक्ताचं हृदय स्वामींचं घर आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून त्या हृदयातून कुणासाठी आपल्याला चांगलेच विचार आले पाहिजेत आणि चांगले विचार आपण नक्कीच केले पाहिजेत. देवाला केलेला नमस्कार पण देव कधी उदार ठेवत नाही आणि तेही देव आपल्याला परत करत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो आणि आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातली एक पायरी आहे आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवी संधी आहे आणि त्याचा सदुपयोग आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्या स्वप्नांचा मोठ्या आत्मविश्वासाने पाठपुरवठा करा आणि सातत्याने प्रयत्नशील राहा. एक एक क्षणी यश तुम्हाला तुमच्या प्रवासातच भेटेल आणि अगदी आश्चर्यकरित्या ते भेटू शकेल. म्हणून संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून तुम्ही नक्कीच हार मानायची नाहीये आणि पोहून दाखवायचं आहे. स्वामी आपली कुठल्याही स्वरूपात परीक्षा बघू शकतात. आपल्याला या परीक्षेत पास मात्र नक्कीच व्हायचं आहे आणि आपल्याला जीवनाच्या परीक्षेत सुद्धा स्वामी पास नक्कीच करतील. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर किती वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच आणि आपण पुढे पुढे जात राहतो. कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा आणि विचार करा आणि नंतर अंमलबजावणी नक्कीच तुम्ही करायला हवी आणि मग तुम्ही आयुष्यात भरपूर पुढे जाल. स्वामी म्हणतात, जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि संपत्तीसोबत धर्म सुद्धा आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद सुद्धा त्याच्याकडे आहे. तो माणूस सर्वात श्रीमंत असतो, हेही तितकंच खरं आहे. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द उच्चारत नाही. माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ आहे असे स्वामी आपल्याला म्हणत असतात आणि स्वामी त्यांनाच, त्या भक्तांनाच स्वामी आधार देतात आणि त्यांनाच आपलं ते मानतात. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांना आपण नमन करून जीवनात आपण पुढचा प्रवास चालू ठेवला पाहिजे. तुमच्या मनात जे चाललंय तेच प्रत्यक्षात येणारच आणि तीच इच्छा तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास पूर्णपणे ठाम असायला हवा. नियती कितीही कठोर वागली तरी आपले चांगले कर्म कधीच सोडू नका. शेवटी कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तो एक दिवशी झाल्यावर तुम्हाला सर्व फळं त्याची प्राप्त होत असतात. मग तुमची कर्म ही चांगली असो किंवा मग वाईट असो, त्याप्रमाणे तुम्हाला फळ ही नक्कीच मिळत असते. सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. म्हणून स्वामी नामस्मरण मध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींच्या व्याकुळतेने
पाण्याच्या थेंबाची याचना करतो तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात, परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे आणि त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः ह्यासाठी आपल्याला मदत करतात आणि ते आपल्याकडून ती सेवा नक्कीच करून घेतात. ही लीलाच स्वामींची लीला आहे आणि याच्यावर आपण विश्वास हा नक्कीच ठेवला पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रार्थना म्हणजे चांगल्या विचारांचे प्रतीक आहे. त्यातील अर्थाचे चिंतन आणि वर्तन आयुष्याला सातत्याने जोडणे म्हणजे प्रार्थना जगणे. आणि प्रार्थना हे एक मन एकाग्र करण्याचे साधन नक्कीच आहे. म्हणून तुमची कष्टाची मिळकत जर तुमच्या कुटुंबाची गरजा भागवण्या इतकी असेल तर मग स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कुणालाच करता आली नाही. म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचा दिवस हा चांगलाच जाईल या आशेने तुम्ही दिवसाची सुरुवात करा आणि बघा, तुम्हाला चांगला दिवस नक्कीच जाईल आणि तुमची सर्व स्वप्नही पूर्ण होतील आणि नक्कीच होतील. म्हणून तुमचे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुमचं वाईट कधीही होणार नाही. करून पाहावी प्रार्थना कधीतरी, कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देईल, काही शिल्लक नसताना. स्वामी बाह्य दिखावटीने प्रयत्न होत नाही तर शुद्ध अनन्य भक्तीने ते प्रसन्न होत असतात. म्हणून स्वामींना प्रसन्न करायचे असेल तर आपण मन अगदी निर्मळ ठेवायला हवं आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती आपण नक्कीच करायला हवी. स्वामींचे नाव दररोज घेत चला. तुमचाही एक दिवस येणार आहे आणि स्वामींवर भक्ती आहे ना, मग स्वामींचीही तुमच्यावर लक्ष आहे. मग लिहिताय ना तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नक्कीच तुम्हाला आजचा दिवस अगदी गोड आणि चांगला जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आगे विना काळ ही नाणे त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. असे आहेत आपले स्वामी आणि त्यांचं नाव घेतलं आणि त्यांच्या आज्ञेच्या पुढे कोणतीच आज्ञा नाही हे आपल्याला कळतं. आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी ही दिसत असते. फक्त ते आपण ओळखायला हवी आणि ते ओळखून पुढे चालायला हवं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे ही सर्वात मोठी सेवा आहे आणि ती तुमच्या हातून नक्कीच घडली पाहिजे. स्वामी सेवा करणे खूप सोपे आहे. खूप जणाला वाटते की स्वामी सेवा करायला खूप अवघड आहे, खूप सारे नियम आहेत. पण खरं सांगू, स्वामी सेवा खूप सोपी आहे. स्वामी म्हणतात तुम्ही तासनतास माझी सेवा करावी असं काहीही नाही. फक्त तुम्ही अंतःकरणातून माझे नामस्मरण करा. नामस्मरण हे सर्वात मोठी सेवा आहे. तुम्हाला शक्य असेल तिथे नामस्मरण करा. तुमचे काम करत करत तुम्ही नामस्मरण करा. अहो, आपण कुठे सेवा करतच नसतो तर स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. फक्त आपली श्रद्धा आणि इच्छा नक्कीच असली पाहिजे. म्हणून आपल्याला शक्य असेल तशी सेवा करावी आणि इतरांनाही सेवा करायला नक्कीच आपण सांगितले पाहिजे. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा, कारण समर्थ सांगून गेलेत, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे, असं आपले स्वामी म्हणतात. म्हणून सुखी हा मनापासून असला पाहिजे आणि आपण जीवनामध्ये अगदी समाधानी असलो पाहिजे, तरच आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने घडू शकतं आणि आपण पुढे पुढे जात राहू शकतो. म्हणून देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्यामध्ये किती श्रद्धा आहे आणि किती भक्ती आहे. देवाला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि देव वरून बघत सुद्धा आहे. फक्त तुम्ही भक्तीकडे लक्ष द्या आणि ती निर्मळ मनाने फक्त करा. देव नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांच्या लीला तुम्हाला नक्कीच दाखवतील. प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असताना ते म्हणजे स्वामी, आणि ते स्वामी आपल्या अप्रत्यक्षपणे सोबत असतात आणि ते क्षणाक्षणाला आपल्याला दर्शन देत असतात. फक्त आपण त्यांचे दर्शन मात्र नक्कीच घेतले पाहिजे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही आणि होणारही नाही. फक्त इमानदारीने आपण मेहनत करायला हवी. म्हणून माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि ते आपल्याला नक्कीच चांगले दिवस घालवायचे सुद्धा आहेत. म्हणून आयुष्यात किती संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण तो संघर्षातून मार्ग काढतो
तोच खरा विजयी माणूस असतो आणि त्याचा जो विजय या जगामध्ये सुद्धा होत असतो. म्हणून गुरु असता पाठीशी समर्थ, का चिंता करावी मी व्यर्थ. तोची एक समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, असं आपण म्हणू शकतो. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो, हे आपण ओळखायला शिकले पाहिजे. म्हणून आपण गरजवंताची नक्कीच मदत केली पाहिजे आणि त्याला आपल्याकडून जेवढे होईल तेवढे आपण सक्षम सर्व काही दिले पाहिजे. श्री स्वामी म्हणतात, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ हा नक्कीच आपल्याला कळणारही नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हाच नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाम घेऊन विसरलात तरी काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. संख्या महत्वाची नाही तर नाम घेणं हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, तसेच आहे. हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला नक्कीच येईल. आणि अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला स्वामी हजर राहतील. आणि सुरुवातीच्या 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही. निराश होऊ नका, उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळ तरी नाम घेणे झाले. आणि पुढील वेळेत जास्त नाम घेण्याचा निश्चय तुम्ही नक्कीच केला पाहिजे. एक दिवस तुम्हाला सर्व काही मिळेल जे तुमच्या हक्काचे आहे. तोपर्यंत चालत राहा, मार्ग सोपा होणार आहे. फक्त तुम्ही हिंमत हारू नका आणि तुम्ही पुढे पुढे चालत राहा. यशस्वी व्यक्तीकडे 2 गोष्टी असतात, एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य. हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही. म्हणून तुम्ही एक गोष्ट करायची आहे, जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान तुम्ही समजले पाहिजे. कारण तुम्हाला देव ही एक देणगी देतोय आणि ही एक देव संधी देतोय. त्या संधीचं तुम्ही सोनं कसं करायचे हे तुमच्या हातात आहे. म्हणून संघर्ष करण्याची तयारी ठेवा आणि पुढे तुम्ही आयुष्यात नक्कीच जाल. ही संधी देव आपल्याला देत असतो. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय कसाही रस्ता असो, खडतड असो किंवा मग काट्या कुट्यातला असो, तो पार करतोच आणि ती प्रगती तो करून दाखवत असतो. पण ज्याच्याकडे काहीच नाही आणि ज्या रस्त्यात आपल्याला भरपूर काही सरळ मार्ग दिसतील त्या रस्त्यावर जाऊन फायदाही नाही आणि तिथे आपला विजय होऊन सुद्धा आपल्याला ते कळणारही नाही. आणि त्याची खरी चव ही आपल्याला नक्कीच कळायला हवी. त्यासाठी रस्ताही खडतड हवा. म्हणून जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्याचा योग्यक्षेम निश्चित चालवतील व सदैव त्याच्या पाठीशीही नक्कीच राहतील. भक्ती म्हणजे आपल्यातील प्रेमाने दिव्य प्रेमावर केलेले प्रेम आणि जे कर्म ईश्वराच्या प्रेमापोटी केले जातात त्या कर्मांना सेवा असे आपण म्हणत असतो. जो सर्व बघतोय, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष आणि तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म आणि ते सर्व तुम्हाला परत मिळणार आहे यातही तितकंच तथ्य आहे आणि हे तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचाच नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ चालवत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मोठेपणा हा वयावर किंवा पैशांवर ठरत नसतो, तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया नक्कीच आहे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो आणि त्या तुमच्या हृदयाप्रमाणे तो तुम्हाला फळ देत असतो. म्हणून तुमचं हृदय अगदी निर्मळ तुम्ही ठेवलं पाहिजे. एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण मग त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याचा उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे आणि ते स्मरण तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, पण दुसरे पान मात्र त्याने तसेच ठेवले आणि कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे त्या पानावर लिहिले जाते आणि तसे ते पान भरत जाते. पण या दुसऱ्या पानालाच जीवन असेही म्हणतात. म्हणून कर्म हे जगासमोर किती चांगलेपणाचा देखावा केला ना तरी कर्म हे कर्मच असतात. ते आज ना उद्या आपल्याला नक्कीच भोगावे लागत असतात. म्हणून दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे, असे आपण
स्वामींकडे प्रार्थना नक्कीच करायला हवी आणि ती प्रार्थना स्वामी ऐकतील सुद्धा. मित्रांनो, वेळ आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक असते. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत चला. आयुष्य तुमचं सुंदर आणि अगदी छान होऊन जाईल. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवायला चला. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही. त्याचे फळ उशिरा का होईना पण आपल्याला जरूर मिळत असते. आपण केलेल्या सेवेचे फळ स्वामी महाराज व्याज परत करतात आणि ते नक्कीच करतात. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. गुरु शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे नाते आहे. नियोजित ठिकाणी नियोजित वेळी गुरु शिष्य ही भेट होतेच. फक्त ते आपल्याला कळत नाही आणि स्वामी तुम्हाला दर्शन देतात. फक्त ते तुम्हाला कळत नाही आणि ते तुम्ही ओळखायला शिकले पाहिजे. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. काही गोष्टी जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडून द्या. एक वेळ नशीब साथ सोडेल पण स्वामी नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवला की तुम्हाला कशाची कमी देखील पडणार नाही आणि कशाची कमी राहणारही नाही. म्हणून फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून चला. भरपूर काही मार्ग तुम्हाला भेटतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही साध्य कराल. कोणाला भीती आहे की देव सगळं बघतोय आणि कोणाला भरोसा आहे की देव सगळं बघतोय. फक्त बघण्याचा आपला दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनानुसार आपल्याला फळही तशीच भेटत जात असतात. म्हणून परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली पण त्याला पाहण्यासाठी आपल्याला डोळे बंद करावे लागतात आणि हीच परमेश्वराची लीला आहे. जेव्हा जेव्हा आपण स्वामी किंवा आपल्या इष्ट देवताचे नामस्मरण करतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतेच आणि ती धावून येते. मग आपण ती संधी सोडू नये आणि त्या संधीवर आपण त्या संधीचं सोनं नक्कीच केलं पाहिजे. डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो ना, मग डोळ्यांना दिसणारे स्वामी सुद्धा तुमची मदत नक्कीच करू शकतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवायला आत्तापासून सुरुवात करा. एक शब्द आहे नशीब, त्याची लढून बघा आणि हरला नाहीत तर सांगा. पण एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा आणि निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही प्रार्थना करा. मनासारखं नाही झालं तर नक्कीच मला सांगा. मनाप्रमाणे घडत नाही म्हणून चिंता नसावी. म्हणून देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे हा अभय मंत्र आपल्याला स्वामींनी दिला आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही आणि सुखाचा चेक तुम्हाला नक्कीच मिळत राहील आणि तो तुमच्या दाराशी येऊन उभा नक्कीच राहील. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड असू दे. एवढीच प्रार्थना आम्ही स्वामी समर्थांच्या चरणी करू इच्छितो. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर मग विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर हे नेहमी यशस्वी व्हाल आणि जीवनामध्ये भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. मित्रांनो, तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली, असे आपण स्वामींकडे बोलले पाहिजे. स्वामी महाराज तुम्हीच आहेत आमची गुरु माऊली आणि आमची माऊली. म्हणून स्वामी महाराज म्हणतात, सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडत असतं, पण पद सुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एक चांगला माणूस नेहमी शेवटपर्यंत चांगला असतो. फक्त त्याने जीवनामध्ये येऊन चांगली कर्म नक्कीच केली पाहिजे. ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचून जाते, त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने श्री स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोहोचून जात असते. स्वामी सेवेचे फूल हे नेहमी विश्वासाच्या वेलीवर फुलवायचं असतं. उपासनेने पाणी देऊन त्याला वाढवायचं असतं. नामस्मरण खत घालून ते उमलायचं असतं आणि दास्य भक्तीच्या भावनेने ते टिकवायचं असतं. ते फूल चांगल्या निस्वार्थी, निष्काम व परमार्थाचं प्रतीक असतं. म्हणूनच तर त्याला जीवापाड आपण जपायचं असतं आणि जपून ठेवायचं असतं. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे ही गुगलवर सापडत नाही आणि ते आपल्याला मिळणार देखील नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ ही कधीच सोडत नाही आणि त्याला स्वामी शेवटपर्यंत साथ देत असतात. म्हणून तो व्यक्ती कसाही असो, फक्त त्याचा स्वामीवर निस्वार्थ मनाने भक्तिभाव हवा व त्याची श्रद्धा हवी.
म्हणून कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? अहो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाहीत, आणि तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही आपण स्वामींकडे मागत असतो आणि स्वामी आपल्याला देतही असतात. कारण स्वामी आपल्याला भरपूर प्रेम करतात आणि भरपूर प्रेमाने स्वामी आपल्या जवळ देखील राहतात. फक्त आपल्याला नामस्मरणाची गरज तेवढी आहे. कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिनवावे, सत्य बोलावे, सत्य वागावे, स्वामी भक्तीत मन रमवावे. नक्कीच तुमचं जीवन सफल होऊन जाईल. जर महाराज माऊली प्रतीक्षा करायला लावत असतील तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठे सुख तुमच्या ओंधळीत टाकत असतात. योग्य वेळ आली की कळतेच. आपल्याला फक्त त्याच्यावर अखंड विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट असते. आणि तीच गोष्ट आपल्याला करायची आहे आणि विश्वास ठेवून चालायचा आहे. दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही, हे तितकंच सत्य आहे. म्हणून त्याचप्रमाणे आपल्याला देवाकडे मागून आणि देवावर भक्ती ठेवून पुढे चालत राहायचे आहे. देवाकडे मागणं मागताना पाठ नसते, पण देवाकडे मागणं पूर्ण झाल्यावर मात्र पाठ असते. मग तशीच पाठ तुम्हाला फिरवायची नाहीये आणि तुम्ही अगदी अंतःकरणापासून देवाकडे सर्व काही मागायचं आहे आणि त्याप्रमाणे देव तुम्हाला दिलंही. या गोष्टीवर तुम्ही विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. मित्रांनो, स्वामी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगत आहेत, ज्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही दिवसाची प्रसन्न सुरुवात केली पाहिजे. पण त्याआधी नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, त्या 4 गोष्टी जाणून घेऊ आणि मग आपण स्वामींचा आशीर्वाद घेऊ. नक्कीच तुम्ही मन लावून हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. स्वामींनी आपल्याला वैचारिक 4 रत्न दिली आहेत. विचारांचे अहंकार घालणे केव्हाही चांगलेच, आणि ते चोरीला गेले तरी ज्याने चोरले त्याचेही भले, आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले. या अमूल्य रत्नांचा ठेवा स्वतःकडे बाळगूया. पहिले रत्न आहे माफी. तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उत्तर लक्षात त्यांना माफ करा. दुसरे रत्न असे की विसरून जाणे. आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख वाईट असतं. आता तिसरे रत्न म्हणजे विश्वास आहे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. आणि एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आता चौथे रत्न आहे वैराग्य. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही आणि तर क्षणभंगूर आहे. मग यातून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात पडू नका. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही या 4 गोष्टींचं पालन करणार आहात ना? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि या 4 गोष्टींचं पालन केलं तर नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा केली नाही तरी चालेल, पण स्वामी तरीही तुमच्या पाठीशी उभे राहतील. कारण स्वामींना असे चांगले व्यक्ती आवडतात जे स्वामींचं ऐकतात आणि स्वामींच्या वचनांचं पालन करतात. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात आणि काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत नक्कीच ठरत असतात. एवढं लक्षात घ्या, पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. एवढंच लक्षात घ्या. स्वामी सांगतात, जादू करून स्वप्न हे वास्तवात उतरवता येत नाही. त्यासाठी जिद्द आणि दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम नक्कीच तुम्हाला करावे लागतील. आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या संकटात तुम्हाला मदत करेल असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होते. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. एक लक्षात घ्या की लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. एवढंच तुम्ही मनात धरून ठेवा.
अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, आयुष्यात ते व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्यासोबत होती, ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि त्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली होती. म्हणून त्याची साथ कधीच सोडू नका आणि त्या व्यक्तीलाही सोडू नका. कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हाला अशाच वाईट गोष्टींचा सामना नक्कीच करावा लागेल. म्हणून कोणाचा विश्वास कधी तोडू नका. आणि तुम्ही तोडला नाही तर नक्कीच स्वामी तुमचाही विश्वास तुटू देणार नाहीत. स्वामी म्हणतात, ओळख मोठ्या लोकांची नाही, कोणत्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या लोकांशी हवी. आणि कोणत्याही परिस्थितीत जे लोक साथ देतात ना, ते शेवटपर्यंत तुमच्या सोबत असतात आणि ते तुमची साथ कधीच सोडत नाही. वाद कुठलाही असो, माफी मागितल्याने नात्यामध्ये कधीही कमीपणा येत नाही. म्हणून माफी मागत चला आणि नाते जोडत चला. माझी कमजोरी, माझं दुःख, माझा संयम, माझी परिस्थिती, माझी मजबुरी बस माझ्या देवालाच माहितीये आणि माझा देव नक्कीच माझा न्याय करेल एवढंही मला माहितीये. प्रत्येक वेळेस सूर्योदय हे सिद्ध करतो की अंधार किती गडद असला तरी काही क्षणांनी पहाट ही होतेच. आणि मग फक्त आलेली पहाट जगायची कशी हे मात्र आपल्यावर आहे. आणि ती पहाट अगदी मनमोकळेपणाने आणि देवाच्या इच्छेने आपण नक्कीच जगली पाहिजे. प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो. अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती असते. म्हणून माणूस हा वाईट निघत असतो. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं ना, त्याला आयुष्य जगायचं जमलं बरं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, आपली इच्छा पूर्ण होणारच हा दृढ विश्वास नक्कीच तुम्ही ठेवा आणि स्वामींवर निशंक तो सोपवा. कर्म तुम्ही करत राहा, फळे तुम्हाला एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. ज्याच्यावर अहंकार असतो त्याच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ना, ते कधी अहंकारी नसतात बरं. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही. आणि ज्याच्या व्यक्तीमध्ये संस्कार चांगले असतात त्याच्यामध्ये गर्व कधीच नसतो आणि ज्याच्यामध्ये गर्व नसतो त्याच्यामध्ये सर्व आयुष्य अगदी साधेपणाने तो व्यक्ती जगत असतो. आणि ज्याच्याकडे गर्व असतो ना, तो व्यक्तीकडे संस्कार अजिबात नसतात. हे मात्र तितकेच खरं आहे. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी घेईन. माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तुम्ही घ्या. स्वामी राया, तुम्ही माझ्या पाठीशी आहात हे मला माहिती आहे आणि माझ्या संकटातून मला बाहेर काढा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरत नाही. एवढे मात्र तितकेच खरे आहे. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म. हे सगळे स्वामी पाहत असतात. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ नुसता नसतोच आणि तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि ते आपल्याला सावरायला आलेले असतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवायला आलेले असतात. एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातली सर्व गोष्ट सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता असते. म्हणून समोरच्या व्यक्तीला ओळखायला शिका आणि ती व्यक्ती जाणायला शिका. नक्कीच ती व्यक्ती तुम्ही ओळखली तर तुम्हाला ती व्यक्ती सुद्धा ओळखेल आणि तुम्ही त्याचा स्वभाव ओळखून तुमच्या मनातली सर्व गुपित सांगत चला. असं कुणालाही काहीही सांगू नका आणि काहीही बोलू नका, कारण ती व्यक्ती पुढे चालून तुमचा नक्कीच फायदा घेईल आणि मग तुम्हाला त्याचा त्रास नक्कीच होईल. जेव्हा आयुष्य हसवेल ना, तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. एवढंच तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नसते. एवढं खरं आहे. म्हणून दुसरे जर आपल्याला काही कान भरवत असतील तर त्यांचे अजिबात ऐकू नका. आपल्या मनाने सर्व कार्य करा. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगेच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होत असतो. गवताची दोरी वळली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. मग चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास हा एकांतच होतो. कडू गोड परिमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागलं असं समजायला हवं आणि ते लागतं सुद्धा.
जीवनात कुणी किती तुमचा तिरस्कार केला ना तरी चांगुलपणा तुमचा मात्र कधीच सोडू नका. कारण चुलीतली निघणारा धूर भिंत आणि भांड काळं करू शकतो, पण आकाशाला काळे करायचं सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने नक्कीच त्याला साथ द्या आणि प्रेमाने त्याच्या जवळ राहा. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते. चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. भरभरून जगायला पैसे नाही, आयुष्य लागत असतं. एवढं मात्र तितकंच खरं आहे. आणि आयुष्य तुम्ही मनसोक्त मनाने जगत चला आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देणार नाहीत. एवढं मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो. मानवाच्या जीवनात दुःख हे मानवामुळेच येत असते. त्याला कारण आपण स्वतःच असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती. म्हणूनच मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवायला नक्कीच हवा. त्यानंतर जीवन अगदी आनंदी होऊन जाईल आणि आनंदी जीवन जगण्याची मजा कुछ वेगळीच असते. आपला हेतूच शुद्ध आणि प्रामाणिक असेल ना तर आपल्यावर टीका करण्याच्या टीकेला काहीच महत्त्व नसते. चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात. मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थीपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही. एवढे मात्र खरे आहे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात बरं. आणि ती माणसं आपली नक्कीच काळजी घेत असतात. एवढं लक्षात घेतलं पाहिजे. आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्त्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या, वडिलांना पूज्य भाव द्या, आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या, स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी द्यायचंच आहे, हे विसरू नका. घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते. इतिहासही याला नक्कीच साक्ष आहे. म्हणून देणारे व्हा, घेणारे कमी व्हा. बाहेर पडल्याशिवाय जग तुम्हाला अजिबात कळणार नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं तुमची जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख तुम्हाला मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य तुमचं घडत नाही. म्हणून मनात नेहमी चांगले विचार ठेवा आणि नक्कीच तुमचं चांगलं होईल. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत हे कधीच विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुख दुःखात स्वामी आहेत हे कधीच विसरू नका. आणि हे फक्त तुम्ही मनात लक्षात ठेवा आणि कधीच ते सोडू नका. कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळे झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही नक्कीच साथ दिली पाहिजे आणि एकमेकांच्या सोबत उभे राहिले पाहिजेत. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगुर आहे आणि हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगलं कर्म केल्याने परमेश्वरही तुमच्या सोबत असेल. एवढं मात्र निश्चित आहे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कुणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही तुम्ही टाळू नये. आणि तुमच्या कर्मात देव बसेल तर नक्कीच देव तुमच्या सोबत असेल. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत. आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कळायला जास्त वेळ लागतो. म्हणून आपले कोण हे नक्कीच तुम्ही कळून घ्या. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं. ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी. आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं. एवढंच मात्र तुम्ही करायला हवं. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही बरं. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. एवढेच खरे आहे आणि हीच नियती आहे. म्हणून कुणाच्यावर विश्वास ठेवू नका आणि कुणाच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवून चालणार नाही. कारण तुम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवाल तर नक्कीच तुमचा विश्वासघात होईल. म्हणून तुम्हाला एकटे उभे राहून तुमची प्रगती स्वतः तुम्हाला करायला लागेल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा नक्कीच होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस
नेहमी चांगलाच राहत असतो आणि त्याला चांगलाच माणूस भेटत पण असतो. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो आणि मग तुमचा चेहरा आठवला की मग तुमचं नामस्मरण आम्हाला आपोआप येत असतं आणि मग आम्ही तुमचं नामस्मरण केल्याने तुम्ही आमचे पूर्णपणे संकटे नाहीशी करत असतात. स्वामी, तुम्ही परम दयाळू आहेत आणि तुमची ही कृपा आमच्यावर कायम असू द्या. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो आणि उत्कृष्ट कलाकारही ती भूमिका साकारत असतो. स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि स्वामी राया आपले गोड नाम मुखात अखंड राहू द्या. एवढीच आमच्यावर तुम्ही कृपा करा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरताच वापर करून घेणे सर्वात मोठा विश्वासघात आहे आणि नक्कीच तुम्ही असे करू नये आणि करे तर मग तुमच्या कर्माचे फळ नक्कीच तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. स्वामी असंही सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा बदलून नक्कीच टाकेन आणि मग त्यांचे संकटही मी नाहीशी करेल. कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची लायकी म्हणतात आणि श्रीमंत जमिनीवर बसला तर त्याचा ते मोठेपणा समजत असतात. म्हणून छोटं आणि मोठं हे असं कोणीच नसतं, सर्व समान असतात आणि देवाच्या नजरेत तर सर्व समान असतात. देव हे पैशाने कोणी जिंकू शकत नाही, ते आपल्याला प्रेमळ भक्तीने आणि भावनेने जिंकावी लागतात. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात घ्या, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवलाय आणि प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे, म्हणून कधी खचून जाऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझ्या पाठीशी आहे, तुला भिण्याची गरज नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. वाईट प्रवृत्तीवर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास. जाळोनी द्वेष मत्सराची कात, मनोमनी वसुबी प्रेमाची आस. आणि नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी आहेत ही तुम्ही शाश्वती घेतली पाहिजे आणि स्वामी तुमच्या पाठीशी असतातच हे तुम्ही नक्कीच निश्चित आपल्या मनात ठाम धरून ठेवलं पाहिजे. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्या सोबत दुसऱ्यांची भलं व्हावं अशी ज्यांची मानसिकता आणि त्यांचं मन असतं ना, त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही आणि त्यांना सर्व काही मिळत असतं. देव संकट पण त्यांच्याच मार्गाला पाठवतो, पण त्यांना दिवस सुखाचे असे दाखवतो की त्यांना नंतर समजतं की स्वामींची लीला ही अपरंपार आहे. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो, त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच आणि मग ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य असं उधळून जातं की तुम्ही विचारू शकत नाही आणि विचार करू शकत नाही. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात बरं. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. म्हणून स्वतःचा विचार करण्याआधी नक्कीच दुसऱ्यांचा विचार करा. देव तुमचाही विचार सर्वात पहिले करेल एवढं मात्र निश्चित आहे. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन असं म्हणत असतात. म्हणून कधीही शांत राहा आणि देवाच्या दरबारात शांत राहा. देव सगळं काही तुम्हाला देईल. स्वामी सांगतात, ज्याच्या मनात समोरच्याला सुखी पाहण्याचा भाव असतो त्याच्या इतकं समाधानी दुसरं कोणीही नसतं आणि कोणी असणारही नाही. ज्या व्यक्तीला सर्व आयतं मिळतं ना, त्याला घमेंड, अहंकार व गर्व होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केलं आहे ना, कष्टातून निर्माण केलं आहे ना, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची नक्कीच जाणीव असते आणि तो व्यक्ती नक्कीच सर्वांना समान हक्क देत असतो आणि समान समजत असतो. तो कधीच कोणाला श्रीमंत किंवा गरीब समजत नाही. म्हणून नक्कीच तुम्ही कष्टाने वर गेलेले असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी सर्व चांगल्याप्रमाणे कळतील आणि तुम्ही सर्वांना समान समजाल. स्वामी सांगतात, दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ आयुष्य जगत असतात. नक्कीच एवढं तुम्ही मनामध्ये ठाम ठेवा आणि लक्षात ठेवा, वाईट काळ हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. कधी तो लवकर येतो, कधी तो उशिरा येतो,
पण तो येतोच, म्हणून त्याला सामोरे जायला तयार राहा, कारण तेव्हा ते फक्त तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यावर मातही तुम्हालाच करायची आहे. गोष्टी बिघडतील, नाती तुटतील, पण स्वतःला सावरून तुम्हालाच यातून बाहेर पडायचं आहे. एवढंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे. आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चित होऊन राहते, त्याप्रमाणे स्वामींचरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवाला सर्व शुभ सौख्याची व मोक्षाची प्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या आणि स्वामींना पूर्णपणे शरण जा. नक्की स्वामी तुमच्या मनोकामना मनापासून पूर्ण करतील. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगू देत नसते आणि मग सांगून जर आली असती तर नक्कीच प्रत्येक व्यक्ती त्यातून वाचण्याचा प्रयत्न केला असता. म्हणून कर्म हे आपल्या अवतीभोवतीच असतात आणि ते आपल्यावर येत असतात. फक्त आपण नक्की चांगले कर्म केले तर चांगलेच कर्म आपल्या वाट्याला येतील. एका मागून एक संकटे किंवा अडचणी आल्या की आपण देवावर रागवतो व वाईट बोलतो, पण साक्षात त्या परमेश्वराला लेकरांची काळजी असते की तो कोणत्या ना कोणत्या रूपाने संकटकाळी मदत करणाऱ्या माणसाची भेट घडवून आणतो. एवढं मात्र निश्चित आहे, देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब मनसोक्तपणे लिहत असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार नक्कीच तुम्ही केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत ना, त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे. खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा भरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळी करण्याची गरज तुम्हाला भासणारच नाही. हे निश्चित आहे आणि हे निश्चित समजा. स्वामी तुम्हाला सांगत आहेत, माफी मागून लहान व्हावं, पण खोटं बोलून मोठं कधीच होऊ नये. आणि असंच तुम्ही मनामध्ये ठाम ठेवून राहिलं पाहिजे. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध तुमच्यासोबत ठेवत नाही. यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती नक्कीच होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. म्हणून कष्ट नक्कीच करा, सत्कर्म करा, भक्ती करा. फळ काय मिळेल याची चिंता तुम्ही अजिबात करू नका आणि अजिबात त्या मोहात राहू नका. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ नक्कीच मिळत असतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपला होतो आणि हा अनुभव येतो. आणि नक्कीच स्वामी तुमच्या सोबत असतात. फक्त तुमची स्वामींवर पूर्ण मनापासून श्रद्धा असायला हवी आणि विश्वास असायला हवा. बस तुम्ही एवढंच करा. नक्की स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात सोबत देतील. आणि इतका प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद देवाने आपल्या ओंजळीत नक्कीच टाकली पाहिजे आणि मनसोक्तपणाने देवाने आपल्याला दिले पाहिजे. असे सत्कर्म आपण नक्कीच केले पाहिजे. विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण कोणावर अवलंबून राहू नका, कारण कोणी किती पण आपलं असलं तरी शेवटी आपलं आपल्यालाच बघावं लागतं आणि आपलं आपल्यालाच करावं लागतं. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते बाळांनो, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून प्रत्येक माणसाची किंमत करा आणि कुणाला द्वेष करू नका. जात हा अपघात आहे त्याबद्दल गर्व कधीच करू नका, कारण काळ आणि वेळ आल्यावर जातीचं नाही तर माणुसकीचं रक्त नक्कीच कामाला येत असतं. म्हणून जातपात कधीच पाहू नये आणि त्याच्यावर विश्वासही ठेवू नये. आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते, तेथून महाभारताची सुरुवात होते. आणि जेव्हा आपल्या हक्काचे असूनही सोडण्याची इच्छा होते, तिथून रामायणाची सुरुवात होते. आणि याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं. म्हणून नक्कीच तुम्ही महाभारत आणि रामायणातून सर्व काही शिकलं पाहिजे. अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका, पण रोज आपलं मन प्रसन्न आणि हसतमुख ठेवत जा. संकट खूप जवळ सुद्धा येत नाहीत. बाकी स्वामी कृपेने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि एवढीच प्रार्थना मी मनापासून करेल आणि स्वामींना सांगेल की आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहा आणि त्यांच्या सर्व प्रार्थना या मनापासून पूर्ण करा. आणि स्वामी आपल्याला तसेच सांगत आहेत की बाळांनो, तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवत चला,
मी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच मनापासून पूर्ण करेल. फक्त तुमचा माझ्यावर विश्वास हवा, बस मला एवढेच हवे आहे. आणि तुमचा जर माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच मी तुमच्या पाठीशी आहे, एवढं मी तुम्हाला वचन देतो, असे स्वामी म्हणतात. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येतं, जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे आणि सत्कार आहे. एवढंच आपण आयुष्यात शिकलं पाहिजे आणि कमवलं पाहिजे. इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नसते. त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर भेटते. फक्त तुम्ही विश्वास असायला हवा आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा. अनुभवानुसार माणसांची पारख करा, म्हणजे चांगली माणसे दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण आपल्याविषयी नक्कीच चांगले बोलणारे कमी असतात. मग वाईट बोलणाऱ्यांकडे त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी तुम्ही यशस्वी व्हाल. एवढाच गुरुमंत्र तुम्ही हाती घेतला पाहिजे. आणि हा मंत्र तुम्ही हाती घेतला तर नक्कीच तुम्ही जीवनात सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल. एवढं मात्र खरं आहे. जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे. पण जर मन शून्यात गेले तर मात्र जीवन संपायला नक्कीच वेळ लागत नाही, एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. निवडलेला रस्ता जर योग्य आणि इमानदारीचा असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणीही असो वा नसो. एवढं खरं आहे. एक लक्षात घ्या, जगातलं सर्वात मोठं बंधन निराशेचं असतं, कारण निराशेच्या बंधनात अडकलेला मनुष्य स्वतःवरचा विश्वास गमावून नक्कीच बसत असतो आणि तो परत कधी विश्वास ठेवत नसतो. स्वामी श्रीमंती नको, गरिबीही नको, फक्त जे आहे त्यात सुखी समाधानी ठेवा. आम्हाला फक्त एवढीच प्रार्थना आहे तुम्हाला. आणि जी व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलते ना, ती कडू वाटत असली ना तरी ती व्यक्ती धोकेबाज कधीच नसते. म्हणून अशा व्यक्तींच्या नक्कीच तुम्ही सोबत राहिले पाहिजे आणि त्यांच्या सोबत राहून तुमच्याही चांगले दिवस नक्कीच येतील. मातीतला ओलावा जसं झाडांनी मूळ पकडून ठेवतो, तसं शब्दातील गोडवा माणसातील नाती जपून ठेवतो. आणि म्हणून प्रत्येकासंगे प्रेमाने बोला आणि प्रेमाने हसत चला. विश्वास ठेव, समोर उभ्या असलेल्या संकटांपेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे. तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर. बघ, विजय तुझाच आहे आणि विजय तुझाच होणार आहे. जेव्हा तुम्ही मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नजर आणि मार्ग विचलित करू शकत नाही. म्हणून तुम्ही मनावर संयम ठेवा आणि मनावर विजय मिळवा. नक्कीच तुमचा विजय राहिल्याशिवाय आणि झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी नक्कीच स्वामी शाश्वती देत आहेत. आणि स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळांनो, नक्कीच मनावर तुम्ही विजय मिळवा, विजय तुमचाच होईल. स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कुणीही रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या जोळीत काय टाकले आहे हे समजण्याची कुवत असणे महत्वाचे आहे आणि ते तुम्ही जाणून घेतले पाहिजे. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते ना, ते परमेश्वराचे वास्तव्य हे नक्कीच असते आणि ते टिकून राहत असते. ज्यांनी तुम्हाला साथ दिली, काळजी घेतली, निस्वार्थ प्रेम दिलं, त्याच लोकांना खोटं ठरवून फसवून जर तुम्ही सुखी होण्याचा, आनंदी होण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, कर्म फिरून येतं. तुम्हालाही तेच दुपटीनं परत भेटेल. तेव्हा आठवण करायची आपल्या भूतकाळाची की आपण कोणाला फसवले, धोका दिला त्याची. आणि नक्कीच आपण कोणाला धोका दिला असेल तर नक्कीच आम्हाला ते फेडावं लागेल. आणि ते कर्म कोणालाही चुकत नाही, ते प्रत्येकाला फेडावेच लागते, एवढं निश्चित आहे. कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला ते शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. म्हणून पहिले आपल्यावर स्वतःवर बोलून बघा, नंतर तुम्ही दुसऱ्याला बोलायला शिका. उगाचे भीतोसी भय हे पळू दे, असे स्वामी म्हणत आहेत. जवळ उभी स्वामी ही मोठी शक्ती गळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे त्या स्वामींचा बाळ. म्हणून तू कशाला कशाचं टेन्शन घेतो आणि तुझ्या संकटात आम्ही स्वतः उभे आहेत, असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले व्हा आणि पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्या इतके मूर्ख कधीच होऊ नका. म्हणून एक लक्षात घ्या, व्यक्तीने जर विश्वासघात केला तर परत त्याच्यावर विश्वास कधीच ठेवू नका, कारण तो परत तुमचा विश्वासघात करू शकतो.
स्वामींनी कधी मानलं नाही. जातीभेद धर्म चांगल्या प्रकारे जाणून घेतले. प्रत्येकाचे कर्म श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती, स्वामी त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती. आणि त्यालाच स्वामी आपल्या पदरात घेत असतात. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल आपल्याला चांगल्या जीवनाचा. एवढं मात्र निश्चित आहे, वेळ लागेल पण सर्व ठीक होईल. आपल्याला पाहिजे तेच मिळेल. दिवस वाईट आहे, आयुष्य नक्कीच नाही. काळजी नको, तुझ्या सोबत मी आहे आणि मी तुझ्या सोबतच राहील, असे स्वामी बोधवचन देत आहेत. तुम्ही देवाची किती भक्ती करताना हे कधीच महत्त्वाचं नसतं मित्रांनो. एक लक्षात घ्या, तुमच्यात जर प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल, तर ती भक्ती काही उपयोगाची नसते. आणि त्यामुळे देवाच्या देव्हाऱ्यात पूजण्यापेक्षा मनात पूजा. देव नक्कीच तुमचा प्रसन्न होईल आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल आणि चांगलं तुमच्यासोबत होईल. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी जण असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान आपल्या मनाचा विजय असतो आणि आपल्या मनाचा विजय नक्कीच होतो. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे हे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो आणि आपण त्याला जवळ घेतो. एवढं लक्षात घ्या, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. आणि मग तुम्ही नक्कीच संकटाचा सामना केला पाहिजे. सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय धावत येतो. म्हणून नक्कीच तुम्ही माणसं ओळखायला शिका आणि माणसं जपायला शिका. आणि हा स्वामी संदेश संपूर्ण तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ ऐकण्यासाठी सांगा. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर भेटूया अशाच एका नव्या आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.